नमस्कार मित्रांनो, मराठी बोला युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। रब्बी हंगाम निविष्ठ अनुदान याबाबत अनेक शेतकऱ्यांकडून वारंवार विचारणा केली जात आहे की हे अनुदान नेमकं मिळणार कसं आहे किंवा कधी मिळणार आहे। आता जे एनडीआरएफच्या माध्यमातून जे अनुदान दिलं गेलं हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर बहुतांश शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर आता जमा झालेलं आहे। परंतु जे 10,000 रुपये अतिरिक्त अनुदान दिलं जाणार आहे याबाबतची जी मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती हे अनुदान नेमकं कधी मिळणार कसं मिळणार याबाबत शेतकऱ्यांच्या मनात विविध प्रश्न निर्माण झालेले आहेत। तर हे जे अनुदान आहे अतिरिक्त 10,000 रुपये हे जर थोडक्यात सांगायचं झालं तर आपल्याला याआधी कापूस आणि सोयाबीन अनुदान ज्या पद्धतीने दिलं होतं त्याच पद्धतीने हे अतिरिक्त अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलं जाणार आहे। प्रत्येक खातेदारांची यादी कृषी सहाय्यक यांच्या लॉगिनला उपलब्ध असते। त्या यादीमध्ये प्रत्येक शेतकऱ्याचं जे डिटेल आहे, डिटेल म्हणण्यापेक्षा आधार नंबर, अकाउंट नंबर, मोबाईल नंबर आणि फार्मर आयडी। आता यावेळेस फार्मर आयडी असेल, मागच्या वेळेस फार्मर आयडीची अट नव्हती किंवा कंपल्सरी ठेवलेलं नव्हतं, परंतु यावेळेस ते फार्मर आयडी देखील कंपल्सरी असणार आहे। तर या गोष्टी तुम्ही कृषी सहाय्यक यांच्याकडे जमा केल्या तर कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून त्या पोर्टलवरती माहिती भरली जाईल आणि माहिती भरल्यानंतर हे अनुदान शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलं जाईल। अद्यापपर्यंत कृषी सहाय्यक यांच्याकडून काही ठिकाणी कागदपत्र जमा करण्यात आलेले आहेत, परंतु जास्त प्रमाणात मोठ्या प्रमाणावर हे कामकाजाला सुरुवात झालेली नाही। मध्ये बऱ्याच दिवस सुट्ट्या असल्यामुळे देखील या कामकाजाला थोडी स्थिरता आली होती किंवा थोडं बाजूला ठेवण्यात आलं होतं। परंतु पुढील आठवड्यामध्ये म्हणजे आता सोमवारपासून हे जी प्रक्रिया आहे ही कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून राबवली जाईल, जेणेकरून प्रत्येक शेतकऱ्यांचे डॉक्युमेंट जमा करणं असेल, ज्यामध्ये आधार कार्ड, बँक पासबुक। आता मूळतः जर पाहिलं तर हा डेटा शासनाकडे अवेलेबल आहे, परंतु तरी देखील कृषी सहाय्यक यांच्या माध्यमातून ही कागदपत्रे परत जमा केली जातील आणि त्यानंतर हे जे अनुदान आहे हे शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा केलं जाईल। अशा पद्धतीने हे अनुदानाची प्रक्रिया असणार आहे। हे अनुदान कोणतंही क्षेत्र असेल, म्हणजे कोरडवाहू क्षेत्र असेल, बागायती क्षेत्र असेल किंवा फळबागाचं क्षेत्र असेल, सर्वांना हेक्टरी 10,000 रुपये प्रमाणे मिळणार आहे। यामध्ये बागायती फळबागाला वेगळं, बागायतीला वेगळं आणि कोरडवाहूला वेगळं या प्रमाणात दिलं जाणार नाही। याची माहिती आपण मागच्या व्हिडिओमध्ये देखील घेतली होती, परंतु तरी देखील शेतकऱ्यांना हे 8,500 रुपयाचं अनुदान मिळालं। मग आता हे 10,000 रुपयाचं अनुदान कधी मिळणार? जी शासनाने घोषणा केली 18,500 रुपये कोरडवाहूला मिळणार ते कधी मिळणार याबाबतची विचारणा केली जात होती। तर त्याचंच उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपण जाणून घेतलेलं आहे। याची जी प्रक्रिया आहे ती अद्यापर्यंत सुरू झालेली नाही। काही ठिकाणी कृषी सहाय्यक यांनी डॉक्युमेंट जमा करायला सुरुवात केलेली आहे, परंतु बहुतांश जिल्ह्यामध्ये अद्यापर्यंत कोणतीही कार्यवाही सुरू झालेली नाही। येत्या सोमवारपासून याची जी प्रक्रिया आहे ती राबवण्यास सुरुवात केली जाईल आणि जी कागदपत्रे आहेत ती कागदपत्रे या ठिकाणी जमा करून ते पोर्टलवरती माहिती भरून त्यानंतर शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जी ही रक्कम आहे ती जमा केली जाणार आहे। अशा पद्धतीची जी प्रक्रिया आहे निविष्ठ अनुदानाची, रब्बी हंगाम निविष्ठ अनुदानाची, ती राबवली जाणार आहे। मग आता एक निश्चित कधी म्हणजे रक्कम जमा केली जाईल याबाबत सांगता येणं शक्य नाही, कारण याबाबत अद्यापर्यंत कोणतीही तारीख निश्चित करण्यात आलेली नाही। जशा पद्धतीने यामध्ये डॉक्युमेंट जमा होतील तशा पद्धतीमध्ये हळूहळू शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 2 टप्प्यात, 3 टप्प्यात, 4 टप्प्यात ही रक्कम जमा केली जाईल। जसं कापूस सोयाबीन अनुदान सर्वांच्या लक्षात असेल की कापूस सोयाबीन अनुदान जसं टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती जमा झालं होतं, त्याच पद्धतीत हे देखील अनुदान टप्प्याटप्प्याने ज्या पद्धतीत माहिती फिल होईल, जशा पद्धतीत माहिती जमा होईल त्या पद्धतीनुसार हे अनुदान जमा केलं जाईल। तर जे काय आपल्या मनातील शंका होत्या किंवा जे काय आपण वारंवार प्रश्न विचारत होता त्या प्रश्नाचं उत्तर या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्याला मिळालं असेल की हे अनुदान नेमकं कसं मिळणार आहे किंवा कधी मिळणार आहे। तर कधी बाबत यामध्ये निश्चित तारीख सांगता येत नाही, परंतु टप्प्याटप्प्याने याची जी प्रक्रिया आहे ती आता पुढील आठवड्यामध्ये म्हणजे सोमवारपासून सुरू होईल आणि त्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती हे अनुदान जमा केलं जाईल। याच्या व्यतिरिक्त आपली काही शंका असतील, आपले काही प्रश्न असतील किंवा आपल्याला काही समस्या असतील कमेंटच्या माध्यमातून नक्की विचारा, आम्ही आपल्याला नक्कीच मदत करण्याचा प्रयत्न करू। दिलेली माहिती कामाची वाटली असेल, महत्त्वाची वाटली असेल, फायद्याची वाटली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि हो, जर चॅनलवर पहिल्यांदा आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। चला, आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती। भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये नेक्स्ट पॉईंट सोबत।